माझा आणि निलेश घायवळचा दूरदूर संबंध नाही. निलेश घायवळ प्रकरणावरून सभापती राम शिंदेंची पहिली प्रतिक्रिया. रोहित पवारांचे आरोप बिनबुडाचे. अनिल देशमुखांच्या माध्यमातून रोहित पवारांनी घायवळला पासपोर्ट दिला. राम शिंदेंचा आरोप. राम शिंदेंच्या आरोपांना रोहित पवारांचं ट्विटद्वारे उत्तर. ज्यांना आपण राजरोसपणे विधिमंडळात घेऊन फिरलात त्यांच्याशी दूरदूरपर्यंतचा संबंध नाही असं कसं? प्रकरण अंगलट आल्यानं गोलगोल फिरवू नका. मुख्यमंत्र्यांच्या स्टेजवर तुम्ही घायवळला बसवलं की नाही ते सांगा. रोहित पवारांचं आव्हान. गुंड निलेश घायवळ पासपोर्ट प्रकरणी अहिल्यानगरच्या पोलिसांची चौकशी होणार. तत्कालीन पोलीस निरीक्षकासह दोघांना पुणे पोलिसांकडून नोटीस. चौकशीसाठी हजर होण्याचे निर्देश. समीर पाटील यांनी रवींद्र धंगेकरांना पाठवली नोटीस. नोटीसमधून धंगेकरांविरोधात 50 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा. चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयात कामगार नाही. समीर पाटील यांचा दावा. घायवळ प्रकरणात धंगेकरांचे समीर पाटील यांच्यावर आरोप. निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवामुळे धंगेकरांचं मानसिक स्वास्थ्य बिघडलंय. पुणे शहर भाजपचे सरचिटणीस सुशील मेंगडे यांची रवींद्र धंगेकरांवर टीका. जळगावच्या अंमळनेरचे माजी अपक्ष आमदार शिरीष चौधरी यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. शिरीष चौधरी यांच्या प्रवेशानं जळगावमध्ये शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढणार. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असं म्हणत एकनाथ शिंदे अजित पवारांकडे बघून हसले. काही लोक योजनेबाबत अफवा पसरवतात. शिंदेंचं अंबादास दानवेंना उत्तर. ई-केवायसी प्रक्रियेत सुधारणा केली जाते. 1 कोटींपेक्षा अधिक महिलांची ई-केवायसी झाली. मंत्री अदिती तटकरे यांची प्रतिक्रिया. नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी करता येणार. तटकरे यांची माहिती. आधी नुकसानाचे पंचनामे होऊ द्या, त्यानंतर कुणबी प्रमाणपत्र वितरित करा. जरांगेंकडून सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम. दिवाळीनंतर जरांगे शेतकरी प्रश्नावर बैठक घेणार. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी महसूल मंत्र्यांची आढावा बैठक. चंद्रशेखर बावनकुळे यांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत ऑनलाईन बैठक. व्हीसीद्वारे बावनकुळेंचा जिल्हाधिकाऱ्यांसोबत संवाद. मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 1,25,00,000चा निधी. मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून 1 कोटी, खेळाडूंकडून 25 लाखाची मदत. मुख्यमंत्री फडणवीसांच्या सोलापूर दौऱ्याआधी राष्ट्रवादीचे पदाधिकारी आक्रमक. फडणवीसांच्या दौऱ्यावेळी विमानतळाबाहेर हलगीनाद आंदोलन करणार. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सुहास कदम यांचा इशारा. 3 वेळा प्रवेश हुकल्यानंतर अखेर वैभव खेडेकर भाजपवासी. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत खेडेकरांसह समर्थकांचा भाजप प्रवेश.